औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे शेतकरी आंदोलनादरम्यान घडलेली एक घटना सध्या देशभर चर्चेचा विषय ठरली आहे. आंदोलनादरम्यान चालकाविना हळूहळू पुढे सरकणाऱ्या शाळेच्या बससमोर मध्य प्रदेश पोलिसांच्या ACP मोनिका शुक्ला या निर्भयपणे उभ्या राहिल्या आणि दोन्ही हात पसरून बस थांबवण्याचा प्रयत्न केला. अखेर बस थांबली आणि संभाव्य मोठा अपघात टळला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. भोपाळमध्ये मूग खरेदीच्या मागणीसाठी शेतकरी आंदोलन सुरू होते. आंदोलकांनी पोलिसांनी उभारलेले बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी एक शाळेची बस हळूहळू पुढे सरकू लागली. माहितीनुसार त्या बसमध्ये चालक नव्हता. काही आंदोलक बसच्या छतावर उभे होते तर काही जण खाली उभे राहून बसला पुढे ढकलत होते. त्यामुळे परिस्थिती कधीही गंभीर स्वरूप धारण करू शकत होती. ही परिस्थिती पाहताच घटनास्थळी तैनात असलेल्या ACP मोनिका शुक्ला तात्काळ धावत बसजवळ पोहोचल्या. कोणत्याही धोक्याची पर्वा न करता त्या थेट बसच्या समोर जाऊन उभ्या राहिल्या. दोन्ही हात पसरून त्यांनी बस पुढे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांच्या समोर मोठा जमाव होता तर मागून बसला ढकलले जात होते. तरीही त्या आपल्या जागेवरून हलल्या नाहीत. त्यांचे धाडस पाहून काही शेतकरी आणि पोलीस कर्मचारीही मदतीसाठी पुढे आले. अखेर बस थांबवण्यात यश आले आणि मोठी दुर्घटना टळली. जर त्यावेळी बस थांबवली गेली नसती तर गर्दीत गंभीर अपघात होण्याची शक्यता होती. मात्र मोनिका शुक्ला यांच्या प्रसंगावधानामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. मोनिका शुक्ला या मध्य प्रदेश पोलिसातील वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांनी 1994 मध्ये पोलीस सेवेत प्रवेश केला. सुरुवातीला या मध्य प्रदेश राज्य पोलीस सेवेतील अधिकारी होत्या. त्यानंतर 2009 मध्ये त्यांना भारतीय पोलीस सेवा IPS मध्ये पदोन्नती मिळाली. दीर्घ सेवाकाळात त्यांनी अनेक जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून काम केले असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांचे पती शशिकांत शुक्ला हे देखील IPS अधिकारी असून त्यांनीही पोलीस विभागातील अनेक महत्वाच्या पदांवर काम केले. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे. 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले तर मी आज ठणठणीत बरा आहे.